मला माहिती नव्हतं त्यावेळेस 3री स्टेज पण एवढं कळलं की पॉझिटिव्ह आलाय आणि ब्राईड आलेली होती पार्लरमध्ये. मोठा एक काळ होता तुमच्या आयुष्यात. 2018 साली तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट झाला. 3rd स्टेज कॅन्सर डायरेक्ट. आणि लगेचच पार्लरमध्ये गेले. पार्लरमध्ये एंट्री करताना खूप भरून आलं. कारण पहिलं प्रेम मिस्टर असेल तर दुसरं प्रेम पार्लर आहे माझं. सगळे रिलेटिव्हजमध्ये सांगितलं होतं की मी पार्लरचा व्यवसाय सुरू करते इथे. तर पब्लिसिटी आपण जे म्हणतो ना, माउथ पब्लिसिटीच होती त्यावेळेला. मला त्यावेळेस असं वाटलं की मला जगायचंय मिस्टरांसाठी. कारण मानसिकरित्या मी खचायची. एक वेळ अशी यायची की केमो नको, काहीच नको. पण मला स्पिरिच्युअल गोष्टी किंवा मेडिटेशननी आयुर्वेदाने ती ताकद दिली लढण्याची. प्रत्येकाला सुंदर दिसायला आवडतं, सुंदर राहायला आवडतं. पण जर आपण एखाद्याला सुंदर बनवू शकत असलो आणि त्याचा चेहऱ्यावरचा आनंद बघितला तर ते काहीतरी वेगळाच अनुभव असतो. तुम्ही प्रत्येक वर्षी एक मुलगी फ्री शिकवता, बरोबर? म्हणजे एक स्टुडंट तुम्ही फ्री घडवता. तर मग ते का? याच्यामागे स्पेशल कारण? कारण अनुराधा ही माझ्या आईचं नाव आहे. पूर्ण सासरचे लोक तिला अनुच म्हणायचे आणि केशव वडिलांचं नाव. तर अनुराधा आणि केशवचं कॉम्बिनेशन म्हणून हे अनुष्का नाव मी ठेवलं. टाईम मॅनेजमेंट ते इश्यू आहे. मला ह्याचं टेक्निक ना, मी नामदेव रोज जाधवांचं एक पुस्तक वाचलं होतं, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु.